हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे 15 फेब्रुवारी आणि आज फळ फूल आणि भाज्यांचं जे प्रदर्शन भरलेलं आहे छत्रपती संभाजी गार्डनमध्ये जेम रोडवरती, त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आपण ते प्रदर्शन पाहायला स्वराला घेऊन आलेलो आहोत. अशा काही प्रकारची एंट्रन्स होती मित्रांनो, आणि आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडलाच अशा प्रकारचे पेंटिंग्स ठेवलेले होते, ज्यावरती की वेगवेगळ्या प्रकारचे मजकूर लिहिलेले होते, त्या पेंटिंग विषयी माहिती लिहिलेली होती. त्यानंतर मग आम्ही आतल्या दिशेने निघालो. आतल्या दिशेने जाताना रस्त्याच्या दोन्हीच दिशेला अशा प्रकारची फुलं लावलेले होते आणि ते खूपच छान असे फोटोज निघत होते. त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर जागोजागी वेगवेगळ्या जागी अशा प्रकारचे काही स्टॅच्यूज तयार केलेले होते फुलांनी. त्यापैकी हा एक डकचा स्टॅच्यू होता आणि त्याच्याच बाजूला अशा काही प्रकारचे दिखावे केलेले होते आणि त्यामध्ये फ्लॉवर्सनी खूप छान असं डेकोरेशन सुद्धा केलेलं होतं. फुलांबरोबरच येथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स सुद्धा प्रदर्शनामध्ये आलेले होते आणि त्यामध्ये आम्ही खूप सारे प्लांट्स पाहिले आणि ह्याच्यातले हे मचकुंद नावाचं एक प्लांट होतं. त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर अशा प्रकारचे खूप छान छान असे फ्लॉवर्स तिथं ठेवलेले होते. तिथे मग स्वरा त्या फ्लॉवर्सच्या आजूबाजूला खेळत होती. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारचा काही देखावा केलेला होता भारत मातेचा आणि तिथे पाठीमागे आपल्या जे नकाशा आहे भारताचा तो फ्लॉवरने सजवलेला होता. तिथून आतमध्ये गेल्यानंतर एक हॉल होता आणि तिथे काही अशा प्रकारचं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं आणि जी राजमुद्रा आहे आपली शिवाजी महाराजांची ती फुलांनी सजवलेली होती. हा एक देखावा होता ज्यामध्ये की छोटे छोटे घरं बनवली होती आणि कशा प्रकारे बिबटे किंवा जे प्राणी आहेत ते जंगल सोडून वस्तीमध्ये येत आहेत त्याच्यासाठी हा देखावा केलेला होता. त्यानंतर मग एक हॉल होता मित्रांनो आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर काही अशा प्रकारची एंट्रन्स होती आणि पुढे जे मूषक आहेत त्यांची अशी फुलांची प्रतिकृती तयार केलेली होती आणि ती अतिशय सुंदर अशी होती. त्याच हॉलच्या एंट्रन्सला एक छोटासा असा वॉटरफॉल होता. तिथे आम्ही स्वराचे खूप सारे फोटोज काढले आणि त्याच हॉलमध्ये आपले जे उपमुख्यमंत्री होते अजित पवार त्यांना पुष्पांजली वाहिलेली होती आणि त्यांचा अशा प्रकारचं जे फोटो आहे ते काढलेला होता. याच हॉलमध्ये जे लाकडापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या पण ठेवलेल्या होत्या. त्याचसोबत अशा प्रकारचे काही मेणबत्त्या असतात, ज्या स्टायलिश मेणबत्त्या असतात त्या पण ठेवलेल्या होत्या आणि पुढे काही फळापासून तयार केलेले वेगवेगळे जे शिवलिंग आहेत ते पण इथे ठेवलेले होते. हे जे आहे मित्रांनो ते एक छोटंसं असं उंबराचं झाड आहे आणि त्याला उंबर सुद्धा लागलेली होती. अशाच प्रकारचे वेगवेगळे वडाचं झाड, पिंपळाचं झाड येथे लावलेलं होतं आणि ते बघायला अतिशय सुंदर होतं. त्याचबरोबर असे काही देखावे पण होते ज्यामध्ये की छोटे छोटे झाड लावलेले होते. सो आम्ही हे सर्व पाहून मग पुढच्या दिशेने निघालो. याच हॉलच्या अगदीच बाहेर अशा प्रकारचा काही लाइटिंग शो होता ज्यामध्ये की एक भगवान महादेव शंकराची एक मूर्ती होती आणि त्याच्यावरती लाइटिंगचा एक शो चालू होता. छोटासा हा धबधबा पण होता. मग आम्ही थोड्या वेळ तो लाइटिंगचा शो पाहिला. याच लेझर शोच्या अगदी समोर फ्लेमिंगो गार्डन होतं ज्यामध्ये जे की फ्लेमिंगो बर्ड्स असतात त्यांचे 3 ते 4 असे स्टॅच्यूज तयार केलेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी फुलांची अगदी खूप छान अशी सजावट तयार केलेली होती. आणि त्याच्याच बाजूला आपले जे उपमुख्यमंत्री होते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती.
त्यानंतर मग आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो. बाहेरच्या दिशेने येताना हा एक जिराफ आहे, तो तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्याच बाजूला एक मत्स्यालय आहे, परंतु आम्ही मत्स्यालयात जाणार नव्हतो. सो आम्ही ज्या गार्डन आहे त्याच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हा एक स्टॅच्यू मान तिथे थांबलेला होता. सो स्वराला वाटलं पुतळा आहे, परंतु तिला हात लावल्यावर कळलं की हा पुतळा नाही आहे. ती घाबरली. अशा प्रकारे हे जे फुलं फळं आणि भाज्यांचं जे प्रदर्शन होतं छत्रपती संभाजी गार्डनमध्ये भरवलेलं जेएम रोडवरती, ते आम्ही पाहिलं. मग थोडीशी आईस्क्रीम खाल्ली, जी की अगदी समोर मोहन आईस्क्रीम म्हणून एक आईस्क्रीम आहे, तिथे खूप छान अशी आईस्क्रीम भेटते. आणि मग आमच्या घराकडे परत निघालो. आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.